राम म्हणता रामची होईजे, पदे पैसुनी पदवी घ्यायचे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहिजे. जीवनामध्ये नामस्मरणानं राम होता येतं आणि नाम भजनाच्या घोषामध्ये इतरांना राममय करता येत. स्वतः अनुष्ठान करून, जप तप अनुष्ठान करून स्वतः राम होता येतं. आणि महाराज सांगतात की याच राम होण्याची साधना इतरांना जर सांगितले शिकवले तर त्यांना देखील रामरूप करता येत. रामरूप केले रामे कौसल्या माऊली, राम राहिला मानसे ध्याने चिंतने जयासी, राम होय त्याचे संदेह नाही भरवसा. खात्रीनं, भरवशानं, विश्वासानं नक्की राम होता येत, फक्त ध्याने चिंतने मानसी राम असले पाहिजे. राम राहिला मानसी, ध्याने चिंतने जयासी राम राहिला त्याची राम होय. संदेह नाही भरवसा, हे तर संदेह नाही, साशंकता नाही, नक्की विश्वासानं ते राम होतील. या अनुषंगाने महाराज राम नाही, रामाचं चरित्र लेखक महाराज सांगतात की याच नामानं झालेत वाल्मिकी ऋषी. असो, एवढा त्यांचा नामावर विश्वास आहे. ही नाम साधना मुखानं भगवंताचं नाम उच्चारता क्षणी इतरांना मुक्ती प्राप्त करून देते. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. महाराज सांगतात की आम्ही वैष्णव आहोत आणि आम्हा वैष्णवांचा कुळाच्या वंश परंपरागत साधना उपासना काय आहे तर नामाचा विश्वास. एका श्रद्धेनं दृढ निश्चयानं आम्ही नाम साधना करतो. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, आम्ही नामाचे धारक, कंठामध्ये नामाला धारण करणारे आम्ही. कंठी धरीला कृष्ण, आम्ही कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करणारे आहोत. आम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरी साधना माहिती नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन जर पाहू गेलो, महाराज युग कुठलंही असो आणि युग परत उद्धरून जाण्याचं साधनही कुठलंही असो, पण प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराज सांगतात की फक्त नामस्मरण केलं. भले ते भक्त प्रल्हाद असतील, त्रेतायुगामध्ये वानर अंगद असतील, पुढे महाराज द्वापारामध्ये ते उद्धवजी आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज उर्वरित अवतार पूर्ण कार्य करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज. प्रत्येक युगामध्ये महाराज सांगतात की नाम साधनाचे. मागे बहुता जन्मी हे जे करीत आलो आम्ही, भवताप शमे दुःखी पिरले नेऊच्या गरजो हरीचे पोवाडे. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक जन्मामध्ये आम्ही ही साधना करीत आहोत.
देवाच्या संगतीमध्ये आणि फक्त नामस्मरण करू अनेक जन्मामध्ये जीवनामध्ये मला एक देवाच्या संगती ना अन्य संगती महात्म्य नाही केली. तुझा संगपुरे 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 विठोबा, एक देवाची संगत केली बस, अन्य कोणाची संगत केली नाही. या अनुषंगानं नामचिंतन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज अनेक जन्मामध्ये ज्या कुळामध्ये जन्म घेतला, ज्या घराण्यामध्ये जन्म घेतला, त्या घराण्यामध्ये फक्त भजन होतं. विश्वंभर बाबांपासून तर हे जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त भजन आहे. 8 पिढ्या भजन करण्यात गेल्या, 8 पिढ्या महाराज विठ्ठल नामस्मरण करण्यामध्ये गेल्या. एका देवाची भक्ती उपासना आणि एका साधनेनं करणार हे घराणे. आपल्या घरात मला सगळे पारमार्थिक असतात, फक्त माणसागणेच आपला देव वेगळा असतो. प्रत्येकाचा देवारा वेगळा आणि प्रत्येकाचा देवारा वेगळा झाल्यामुळे प्रपंचाचा देवारा. वडील जर पांडुरंगाचे विठ्ठलाचे पंढरपूरचे वारकरी असतील तर पांडुरंगाची महाराज सांगतात की पूजा करणार, काकडा आरती करणार, गाथा ज्ञानेश्वरीचं भजन करणार. पण आई साहेब तुळजापूरला जाणार. आता ऐका कुठे एक वडील पंढरपूरची वारी करतात तर आई साहेब तुळजापूरला जातात. बर पोरगा शिर्डी साई बाबा, पोरगा शिर्डी साई बाबा, तो तुळजापूर बी नाही पंढरपूर बी, तो तुळजापूर. आणि मुलगी आम्मा भगवंत, हे तिसरंच निघालं कुठं, तामिळनाडू मधून आलं आम्मा भगवंत. आपल्या घराण्यामध्ये महाराज प्रत्येकाचे श्रद्धा भिन्न भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमचं तसं नाही. आमच्या 8ही पिढ्यामध्ये कुळीचा कुळधर्म, आमच्या कुळामध्ये आमच्या घराण्यामध्ये वंश परंपरागत एका देवाचं नामस्मरण आहे, एका साधनेने, एका निष्ठेने, एका श्रद्धेने, विश्वासाने. विश्वास नामाचा एका भावे महाराज अशा वैष्णवांचा जे दृढ निश्चय आहेत, खरा त्यांचा धर्म कोणता? निज धर्म हा चोखडा, निज धर्म निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, मुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. मुखानं घडघडा नाही तर काय लय मिनगुणी असत, पण आमचा परमार्थ घडघडा आहे. उघडा मंत्र झाला रामकृष्ण हरी म्हणा तुटती यातना गर्भास. या अनुषंगानं आम्ही स्पष्ट. आणि महाराज सांगतात की अगदी दीर्घ स्वरानं अकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू विठू भक्तीचा डांगोरा, कैकाळाची दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. आमचा परमार्थ स्पष्ट उघडा आहे. आणि महाराज सांगतात की घोष करणारा आहे. काय कुळाचार आहे कुळाचा?
नामाचा विश्वास एका भावे. पण नामाचा एका भावे विश्वास म्हणजे नक्की कसा? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार ही वर्म चुकू नये. वैष्णवांचा भगवत भक्तांचा दृढ निश्चय आहे. त्यांची भावना शुद्ध आणि स्थिर आहे. अनुकूल प्रतिकूल काळ असेल पण त्याच्यात कुठला बदल होत नाही. या अनुषंगानं निष्ठावंत भाव. निष्ठा हा शब्द थातिष्ठते धातूपासून आहे महाराज. त्यांची निष्ठा स्थिर आहे, भक्कम आहे, सुदृढ आहे. ऐक नाही, प्राणांतिक संकट आलं तरी महाराज सांगतात की तत्वापासून ते ढळत नाही. या अनुषंगाने जरी हे आकाश वर पडो पाही ब्रह्मगोळ भंगा जाई. वडवानळ त्रिभुवन खाई परी मी तुझीच वाट पाहि. न करी अनेकांचा पांगीला नाम धारक तुझाचे अंकिला. त्याला म्हणतात निष्ठावंत भाव. काय देह जावा अथवा राहू पांडुरंगे दृढ भाऊ. चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरी नाथा. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताची परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर जावा अथवा राहू. फुटोय मस्तक फुटोय शरीर नामाचा गजारा. नामाचा गजारा. नामाचा गजारा. नामाचा गजारा. तुटो ही मस्तक तुटो ही शरीर नामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत दोन्ही तेही भाग कीर्तनाचा रंग सांडू नये. एकंदरीत महाराज सांगतात ही सगळी वैष्णवांची काय धारणा आहे, त्यांची काही लक्षण आहेत, त्यांची स्वरूप स्थिती आहे. आणि आमचे हे कुळातले, आमचे हे घराण्यातले. पानिपतच्या युद्धामध्ये क्यों पटेल जी बचेंगे तो क्या करेंगे? बचें तो और भी लढेंगे. जर वाचलं तर पुन्हा घनघोर युद्ध करणार, भीती नाही. एकंदरीत हा बाणा आहे, ही धारणा आहे. परत सांगतात एवढी मोठी खडतर उग्र दिव्य साधना करून
या महात्म्यांनी वैष्णवत्व म्हणून महाराज आपलं नाव लौकिक मिरवत असताना एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची असते. महाराज वैष्णव कधी म्हणावं, हभप कधी म्हणावं, अखंड नामस्मरण तर पाहिजे. एक महत्वाची महाराज सांगतात की या ठिकाणी जबाबदारी आपल्याला टाकलेली. निर्वासना के जे चित्त आहे, चित्त आहे, निर्वासना के जे चित्त आहे, निर्वासना के जे चित्त हरित हरिदास मनविता हरिदास म्हणविता श्लाघिजे. श्लाघणे म्हणजे प्रौढी मिरवणे, मोठेपणा, डामडौल. कधी मिरवावं, प्रौढी कधी सांगावी. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये आपली प्रौढी आपण कधी सांगू नये. चातुर्य लपवी, महत्व हरवी, विषयपण मिरवी. मला साधेपणानं राहो, परमार्थ नेहमी गुप्त ठेवावा. पण आपल्याला महाराज सगळं उधळायची सवय लागली. अलीकडच्या काळात तर महाराज सगळं कुठला बी व्हिडिओ काढायचा की दिला युट्यूबवर सोडून. परमार्थ झाकून राहिला नाही, पण परमार्थ झाकून ठेवा. असो आधी चित्त निर्वासना कीजे, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नेमेच, शब्दादिविषयं त्यक्त्वा रागद्वेषो विनश्यच. तरी गुरुदाविल्या वाटा येऊन विवेकतीर्थतटा, दुहोनिया मळकटा बुद्धीचा तिने. याकरिता विवेक देश सेवित्व, सेवी लघवासी यत्वा कायमान ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपास. महाराज याचा अनुभव तुकाराम महाराजांनी केला. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण. आपल्या चित्तातली वासना सगळी आपण धुवून काढावी. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्प आहे नये वरे मन. याकरिता तया स्वंत करणाजिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. एक तुकाराम महाराजांचा अभंगाचं प्रमाण आपल्या समोर ठेवलं की मग कोण वैष्णव लक्षात येईल. ऐक नाही. वासना समूळ खणूने काढावी, तरीच गोसावी व्हावी तिने, नाही तरी सुखी असावे. कुणी भगवे कपडे घालावेत आणि कुणी गावामध्ये पीठ मागावं. वासना समूळ खणूने काढावी. ज्यांच्या चित्तामध्ये कुठलीही वासना विषय वासना शिल्लक राहिली नाही, ते गोसावी म्हणजे देवाचे भक्त आहेत. त्यांनी वैष्णव म्हणून घ्यावं, त्यांनी हरिदास म्हणून घ्यावं. असे जे निष्ठेतले श्रद्धेतले हरिदास आहेत त्यांची साधना काय, या साधनेबद्दलची महाराज सांगतात की त्यांची असणारी अंतकरणाची भूमिका काय. अभंगाचं तिसरं चरण.
गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी भुक्ती मुक्ती दोन्ही न माग तुझ. साधूंची महाराज सांगतात की ही धारणा आहे, नामाची साधना करतात पण ते गाऊन नाचून करतात. गाऊन नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाच्या आनंदी, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया शुभ देईल विसवारी. पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्यांचे, नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसा आवडी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप जाऊ शके. महाराज अशी साधना करतात, त्यांची स्थिती कशी असते. ज्ञान देवी रम्य रमले समान, ज्ञान देवी ज्ञान देवी रम्य रमले समाधान. रम्य स्वरूपाच्या ठिकाणी अंतकरण माझं रमत. याला श्लोक मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती च रमंती च भलट्याली. एकंदरीत नामाची साधना करतात, विश्वासानं करतात, गाऊन नाचून करतात, सर्वांना बरोबर घेऊन करतात. पण नक्की कसे करतात. विठोबा रखोमा महाराज
वैष्णवांचा कुळ धर्म कुळता वैष्णवांचा कुळ धर्म कुळता आम्हा वैष्णवांचा कुधर्मापुळीचा विश्वास रामाचा एका भावी तरीच हरिदास म्हणवितासा घिजे निर्वासना कीजे चित्त आधी गाओ नाचू प्रेमे आनंदे कीर्तने भुक्ती मुक्ती दोन्ही न मागो तुझ गाऊन नाचून भजन करतो देवा आम्ही तुम्हाला भुक्ती मागणार नाही आणि मुक्ती पण मागणार नाही। भुक्ती म्हणजे ऐश्वर्य आणि कुठलं ऐश्वर्य मृत्यू लोकातलं मागणारच पण नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास अद्भुत हारस कथे काळी नामाचा आम्ही स्वर्गातलं मागणार नाही सत्य लोकातलं मागणार नाही पाताळ लोकातलं मागणार आणि मृत्यू लोकांना दिलं तरी घेणार नाही। भुक्ती म्हणजे ऐश्वर्य का बरं रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा फोड भक्ती पुढे तुम्ही देऊन देऊन काय देणार रिद्धी सिद्धी द्याल फार तर ऐश्वर्य द्याल नाहीतर काही पदांची वाटप कराल ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराले तिथे दुश्चित धने जळ आम्हाला काय नको नाम साधन हेच आमच्या जीवनातलं ऐसे या संपत्ती आम्हा समसारी परत ऐशा संपत्ती आम्हा भोगाची ये परी काय सांग काम तो कामना भोगी तसे दे या अनुषंगाने आम्हाला संपत्ती नको का तर मुख्य संपत्ती तर तुम्ही आम्हाला अगोदरच देऊन टाकली दैवी संपत्ती अभयम सत्व संशय धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य स्वाधेय तप आर्जवम तुम्ही दैवी संपत्ती ओथम आम्हाला 26 गुण लक्षणाने दिली आता काय पाहिजे
आणि मुक्ती सुद्धा नको. मुक्ती का नको? वारकरी संप्रदाय भगवंताकडे मुक्ती मागत नाही आणि दिली तरी घेत नाही, उलट तो मुक्ती लोकांना देत राहतो. कैवल्याचा अधिकारी तो काय करतो महाराज? ते बद्ध त्यांना सोडवतो, त्यांना मुक्त करतो. स्वतः मोक्ष घेत नाही, उलट लोकांना मोक्ष देत राहतो, मुक्त करत राहतो. म्हणून भुक्ती मुक्ती दोन्ही न मागो तुझ. भगवंताची उपासना करत असताना आपल्याकडे काही पंथ आहेत, काही सगुण उपासक आहेत, काही निर्गुण उपासक आहेत. ध्यान धारणा करणारे निर्गुण उपासक आहेत, तर भजन पूजन करणारे सगुण उपासक आहेत. पण वारकरीमध्ये संप्रदायामध्ये सगुण निर्गुण एकची आवडी. ते दिले बुडे चिदानंदे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे. वारकरी संप्रदायानं महाराज भक्तीतला आरंभ सगुणच करायचा आणि भक्तीचा परिपाक हा निर्गुणात झाला पाहिजे. सगुण निर्गुणाचा जाने तैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळी. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धैर्य अवघे साकरेचे अंग नये व्यंग. या अनुषंगान सगुण निर्गुण याचा भेद न करता दोघांच्या ठिकाणी एकच आस्था, एकच प्रेम, एकच श्रद्धा बाळगून आरंभ सगुणामध्ये आणि त्याचा प्रवास पुन्हा निर्गुणामध्ये. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, सगुणाचा आधार घेत घेत आम्ही निर्गुण स्वरूपाला प्राप्त झालो. निर्गुणी पावले सगुणी भजता, सगुणी भजता निर्गुणी पावले. आपल्याला बरोबर ते जोडता आलं पाहिजे. या अनुषंगानं सगुण भारत बीजगणितामध्ये आपलं योग्य उत्तर येण्याकरिता प्रारंभी आपल्याला काही क्षय किंवा एक्स मानावं लागतं. मग उत्तर बरोबर आले की क्षय एक्स बरोबर बाजूला राहतो. ते जरा अवघड आहे. घराचा स्लॅब टाकण्याकरता अगोदर सेंटरिंग ठोकून घ्यावं लागतं आणि घराचं सेंटरिंग ठोकून झाल्यानंतर मग स्लॅब त्याच्यावर भरायचा आणि स्लॅब भरल्यानंतर 20-25 दिवसांनी सेंटरिंग काढून घ्यायचं. बिगर सेंटरिंगचं तुम्हाला स्लॅब टाकता येणार नाही आणि सेंटरिंगच काढून घेतल्यानंतर घरात राहता येणार नाही, आहे की नाही? सेंटरिंग न ठोकता स्लॅब टाकता येईल का? आणि ठोकलेलं सेंटरिंग घरातनं काढलं ना 4-5 वर्ष राहता येईल का? म्हणून आरंभ सगुणापासून करायचं. पण आम्हाला सगुणाची उपासना करता करता अंतःकरण निर्गुण झालं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निधले संपूर्ण माझे हाती. निवृत्तीनाथ महाराज सांगतात हे निर्गुण आहे. या अनुषंगाने निर्गुण म्हणजे वृत्ती शून्य आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडी. वृत्ती हे निवृत्त झाली जन नदी तेथे वृत्ती हे निवृत्त झाली. या महात्म्यांची वृत्ती
मनाला बरोबर घेऊन, मनातला संकल्प बरोबर घेऊन चिदानंदामध्ये चैतन्यमय स्वरूप स्थितीमध्ये महाराज समर्थ होते. वृत्ती सहित मन रिघे प्रेम डोही नाठवे ते देहे देह भाव. महाराज मनानं भगवंताचा ध्यान करतात आणि ध्यान करता करता देह स्वरूपाला प्राप्त होतात. ध्याने ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. ज्याचे दया ध्यान तीची होय त्याचे मन. गोविंद गोविंद मना लागल्या छल्ल मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया. महाराज वृत्ती शिल्लक राहिली नाही. वृत्ती सहित मन मनासहित महाराज संपूर्ण भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरच समरस झालं, एक रूप झालं. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. दक्षिण वाहिका पश्चिम वाहिनी का महाराज पूर्व वाहिनी ह्या नद्यांचं स्वरूप कुठपर्यंत आहे? सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं नाव गंगा आहे, कावेरी, कृष्ण आहे की नाही. पण सागराला जाऊन मिळाल्यानंतर मग त्या महाराज सिंधू स्वरूप आहे. हो महोदधिका गांग अहम वाच्या चित्तांग देवोन्या शरण रिघ महोदधिका गांग रिघाले जैसे. देवताची समुद्र झाली. चित्त मनाला बरोबर घेऊन भगवंताशी एकरूप होता. ऐका म्हणजे काय होतं ते चित्त आता चिंता करायला शिल्लक राहत नाही. भगवत भक्तांचं चित्त चिंता करण्याकरता शिल्लक राहत नाही. मग ते चित्त करतं काय? तर ते चित्त चिंतेचा अंत करतं. आणि चिंतेचा अंत करण्याकरता साधन काय वापरलं? हरिमुखे गाता हरफले चिंता त्यांना हे मागोता जन हे. जिथं चिंतेचा अंत होतो तिथं चिंतन सुरू होतं. आणि चिंतनाच्या माध्यमातून भगवत भक्तांचं चित्त न राहता चैतन्यमय होऊन जात. ना सागराचे होणे ठेले येत चित्ताचे चैतन्य झाले. चित्ताचे चैतन्य झाले ना सागराचे होणे ठेले. चित्ताचे चैतन्य झाले. यातायात निमाले घनानंद जे. चित्ताचे चैतन्यमय होणं यातायात हरपणं परत घनानंद स्वरूपाला ते प्राप्त होतात. म्हणून वृत्ती सहित मन रिघे प्रेम डोही नाठविते देहे देह भाव. महाराज असे जे महात्मे आहेत ज्यांच्याकडे वंश परंपरागत कोळीचा कुलधर्माच्या परंपरेनुसार नामाची सेवा भक्ती उपासना नामाचं भजन हे चालू आहे. असे जे वैष्णव आहेत त्यांची सेवा प्रभू आमच्या एक ना अनेक जन्मामध्ये आम्हाला घडावी एवढंच. त्या दुसरं काही नको. अभंगाचं शेवटचं चरण. हरे
म्हणे देवा ऐशियांची सेवा द्यावी जे केशवा जन्मोजन्मी तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे निर्वासना कीजे चित्तादी. असे हरिदास कोण आहेत, वैष्णव कोण आहेत, वैष्णवांची कीर्ती गायिली पुराणी 618 जणी. या अनुषंगाने महाराज सांगतात की वेद ज्यांची स्तुती करतात, शास्त्र ज्यांचं वर्णन करतं असे महात्मे कोण आहेत. ज्ञानेश्वर असे जे महावैष्णव आहेत तेही प्राणापरोते आवडते निरोते जे का भक्त चरित्राते प्रशंसते. असं ज्यांचं मुख भरून वर्णन